नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पायनॅपल केक. त्यासाठी आपण इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेणार आहोत 160 ग्राम. तुमच्याकडे वेट मशीन नसेल तर तुम्ही कपानेही मेजरमेंट घेऊ शकता. हा आपण पायनॅपल केक बनवतो आहे, म्हणून आपण बेसमध्ये पायनॅपलचे एसेन्स ॲड करणार आहोत 4 ते 5 ड्रॉप. आता आपण 2 पळी तेल टाकून ते मिक्स करून घेऊया. गरजेपुरतं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं. ह्या आपण टीनला बटर पेपरने ग्रीस करून घेतले आणि तयार करून घेतलेला आहे. ह्यात आपण तयार केलेला बॅटर पोर करून घेऊया. समान त्या टीनमध्ये पसरवून घ्यायचा. टॅप करायचा. जेणेकरून टॅप अशा प्रकारे जेणेकरून त्याच्यातले बबल्स निघून जातील. इथे मी एक टोप प्रीहीट करायला ठेवलं होतं स्लो गॅसवरती. आता याच्यात आपण आपला टीन ठेवणार आहोत आणि स्लो गॅसवरती आपण ह्याला 25 ते 30 मिनटं बेक करणार आहोत. बघू शकता तुम्ही. टूथपिक घालून चेक करायचं. आपला केक बेक झालेला आहे. त्यानंतर त्याचे आपण कट्स करूया. तुम्हाला सुरीच्या साहाय्याने जमत नसेल तर मी ज्याप्रमाणे धाग्याने कट करते त्याप्रमाणे तुम्ही धागे करून घ्यायचे. धाग्याने कट करू शकता. इथे आता बोर्डला मी थोडं व्हिपिंग क्रीम लावलेली आहे. त्यावरती आपण आता मधला बेस ठेवून घेऊया. व्हिपिंग क्रीम मी पसरवून घेतले जेणेकरून तो आपला केक हलणार नाही. यावर आता मी मधली लेअर ठेवलेली आहे आपली केकची. ह्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं. शुगर सिरप मी 1 कप पाणी, त्याच्यात 3 चमच साखर आणि पायनॅपल एसेन्स टाकलेलं आहे. आणि सर्वीकडे पसरवून घ्यायचं जेणेकरून सर्वकडे सोक होऊन जाईल आणि कुठेही तो कडक लागणार नाही. यावर आपण आता व्हिपिंग क्रीम लावून घेऊया.
मी पायपिंग बॅगच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीम लावते, जेणेकरून ते पसरवताना इझी होऊन जातं. ही आपण आता पसरवून घेतली आहे व्हिपिंग क्रीम. बघा, आपण पायपिंग पॅकने घेतली, त्यामुळे ती इझिली सगळीकडे समान पसरली गेली आहे. आता यावरती आपण पायनॅपलचा क्रश, मी इथे मालासचा पायनॅपल क्रश घेते. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. इथे क्रश मी पूर्ण स्प्रेड करून घेईन. आता ह्या क्रशमध्ये बघा, तुम्ही पायनॅपलचे छोटे छोटे तुकडे आहेत, जेणेकरून ते पायनॅपलचा फ्लेवर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये उतरून. चला तर स्प्रेड करून घेऊया चांगल्या प्रकारे. आता यावरती मी आता वरची शेवटची लेअर लावून घेणार आहे, मधल्या भागाला. ह्याला पाण्याने शुगर सिरप, त्यानंतर व्हिपिंग क्रीमने लेअरिंग चढवायची. आणि वरती पायनॅपलचा क्रश. मी ते क्रम कोटिंग अगोदरच करून घेते, जेणेकरून ते क्रम्स बाहेर येत जाणार नाही आणि पुढे पुढे ते त्रास देणार नाही. आता आपण याच्या वरती शेवटची लेअर, म्हणजे एकदम खालची लेअर वरती ठेवणार आहोत, जेणेकरून ती वरती प्लेन होऊन जाईल. शुगर सिरप आणि व्हिपिंग क्रीम टाकून आपण त्याला क्रम कोट करून घेऊया. क्रम कोटिंग करून केक कधीही फ्रीजला ठेवावा, जेणेकरून तो सेट होऊन जाईल. मी ते क्लिनिंग करून घेते बाजूची क्रीम, बोर्डला क्लीन करून मी आता ह्याला सेट करायला ठेवून देते. मी अर्धा तास आता इथे सेट करून घेतलं आहे. आता ह्याला मी फायनल फिनिशिंग करणार आहे. कस्टमरनी काही अशी डिझाईन दिलेली नव्हती, त्यामुळे डिझाईन मी माझ्या ह्याच्यानेच करणार आहे. इथे मी सँडचा इफेक्ट दिला आहे साईडला, आणि वरती मी फ्लावर्स करणार आहे. इथे मी शुगर बॉल्स दिलेत सिल्वरवाले, आणि थोडेसे स्प्रिंकल्स टाकलेत. हा केक आपला आता रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, त्यांनी आपल्याला अर्धा किलोचा केकची ऑर्डर दिलेली आहे, पण हा ऑलमोस्ट 600 ग्रामचा झालेला आहे. 600 ग्राम जास्त आहे.
तुम्हाला केक कसा वाटला जरूर कमेंटमध्ये लिहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.